आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका साधारणतः 15 डिसेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असलेल्यांची धावपळ सुरू झाली आहे। प्रत्येक प्रभागात मोठ्या संख्येने इच्छुक आहेत। सगळे पक्षाचे नेते आता त्या इच्छुकांना सक्रिय करून मोठ्या प्रमाणात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार ही नक्की आहे। त्यामुळे कोणत्या प्रभागात कोण इच्छुक आहे, त्यांची नेमकी ताकद किती, संपर्काची यंत्रणा कशी आहे, या संदर्भात आपण जाणून घेऊया महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये। अजूनही आपण जर महाधुरळा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। आता वळूया मूळ विषयाकडे। कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये माजी नगरसेविका अश्विनी अरुण बारामते हे शिवसेनेच्या वतीनं इच्छुक आहेत। या प्रभाग क्रमांक 13 मध्ये बेलबाग, शास्त्रीनगर, नेहरू नगर, सरनाईक वसाहत, मंडलिक गल्ली, जवाहर नगर, आयसोलेशन हॉस्पिटल, गजानन महाराज नगर असा मोठा परिसर येतो। या परिसरातून यापूर्वी अश्विनी बारामते या भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या, पण आता मात्र त्यांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आणि याच शिंदे गटाच्या वतीने त्या इच्छुक आहेत पुन्हा एकदा त्या मैदानात उतरण्यात। गेल्या 5-10 वर्षात त्यांनी केलेली कामं हेच त्यांचं मोठं प्रमुख भांडवल आहे आणि याच भांडवलावर नवसंजीवनी देण्यासाठीच पुन्हा एकदा त्या या निवडणुकीच्या मैदानात प्रभाग क्रमांक 13 मधून उतरणार आहेत। गेल्या 10 वर्षात त्यांनी तब्बल 5 कोटीची कामं या मतदारसंघात केली। अतिशय चांगला संपर्क आहे। रस्ते, गटर्स, व्यायामशाळा, ओपन जिम, मुलांसाठी खेळणी असं विविध प्रकारचं काम त्यांनी या प्रभागात केलं आणि याच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते अरुण बारामते यांच्या पत्नी अश्विनी बारामते या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। अरुण बारामते यांचं सामाजिक काम अतिशय चांगलं आहे। अनेक वर्षे ते समाज क्षेत्रात आहेत, राजकारणात आहेत आणि त्याच जोरावर पुन्हा एकदा आता अश्विनी बारामते या प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत। त्यांनी गेल्या 5-10 वर्षात अतिशय चांगली कामं या प्रभागात केलेली आहेत। जे भक्तिपूजा नगर ते यल्लामा मंदिर पर्यंतचा स्ट्रॉंग वॉटरचं चॅनल त्यांनी बांधलेलं आहे। कृष्णाई कॉलनीतले रस्ते कॉन्क्रीटचे केलेले आहेत। सम्राट कॉलनी असू दे, चिले कॉलनी असू दे, चव्हाण कॉलनी असू दे, नेहरू नगर असू दे, या सगळ्या प्रभागात मोठ्या प्रमाणात रस्ते आणि गटर्सची कामं त्यांनी केलेली आहेत। विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर लहान मुलांसाठी त्यांनी खेळणी इथं सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आयसोलेशनच्या एक चांगली इमारत इथं नूतनीकरण झालं, त्याच्यासाठीही बारामते यांनी पुढाकार घेतलेला आहे। जिव्हाळा हास्य क्लब गार्डन मध्ये व्यायाम साहित्य त्यांनी बसवून दिलेलं आहे। जयंती नाल्याचं गेल्या 5-10 वर्षी जी काय रुंदीकरण असू दे किंवा स्वच्छता दरवर्षी व्हावी यासाठी नेहमीच त्यांचा आग्रह असतो आणि त्याच आग्रहातून जयंती नाल्याचा प्रश्न त्यांनी मोठ्या प्रमाणात मिटवलेला आहे। गजानन महाराज नगर आणि सिंधू नगरीत ओपन जिम त्यांनी बसवून दिलेला आहे। याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना काळात सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांनी अनेकांना मदत केली। धान्य वाटप असू दे किंवा पेशंटला मदत असू दे, बेड उपलब्ध करून देण्याचा असू दे, या सगळ्या कामात अश्विनी बारामते, अरुण बारामते यांचा पुढाकार होता। म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांच्यावर या प्रभागातील लोकांनी विश्वास टाकला, त्यांना नगरसेवक म्हणून संधी दिली। या संधीचं सोनं करत त्यांनी अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे। सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि पुढची 5 वर्षे आता पुन्हा एकदा याच प्रभागाच्या विकासासाठी आणि प्रभागातले उर्वरित जी काही कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी अश्विनी बारामते पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उभारणार आहेत आणि अरुण बारामते यांचा भक्कम पाठिंबा त्यांच्या सोबत आहे। काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांनी या प्रभागात आपली ओळख निर्माण केलेली आहे। त्यामुळं एकूणच गेल्या 10 वर्षात केलेली कामं, पुढची काही कामं त्यांची ठरलेली आहेत, ती कामं करण्यासाठी पुन्हा एकदा या प्रभागातील जनतेने आपल्याला संधी द्यावी अशी हाक
बारामते कुटुंबानं दिलेली आहे.